शेतकरी मित्रांनो, आता मी सोलापूर लालच्या प्लॉटमध्ये उभा आहे आणि सोलापूर लालमध्ये तुम्ही बघू शकता की आपण बहार धरला आहे आणि बहार धरल्यानंतर कळी वगैरे त्या ठिकाणी चालू झाली किंवा कळी आलेली आहे. तुम्ही आता सोलापूर लालचं बघताय की कळीचा आकार असेल तर तो एकदम त्या ठिकाणी तुम्हाला मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की त्याची साईज वगैरे मिळत नाही आणि कळीची साईज ही त्या ठिकाणी तुम्हाला अशी त्या ठिकाणी दिसत असते सोलापूर लालमध्ये. तर तुम्ही आत्ताही बघू शकता कळीची साईज वगैरे. पण कळीची संख्या जी असेल तर ती भयानक असते. म्हणजे बघायला गेलं तर एक आत्ता सुरुवातीला बऱ्याच कळी येतात, एक 200-250 कळी येते आणि नंतर त्या ठिकाणी थोडीफार ड्रॉपिंग होते किंवा जे मेल फ्लावर असतात किंवा नर कळी आपण त्याला म्हणतो तर ती त्या ठिकाणी गळून जाते आणि जे मादी कळी असते किंवा जे फिमेल फ्लॉवर्स असतात तर ते त्या ठिकाणी सेट होऊन बऱ्यापैकी तुम्हाला त्याची 150पर्यंतची सेटिंग त्या ठिकाणी लास्टला त्या ठिकाणी मिळत असते. दुसरी गोष्ट म्हणजे कळी सेटिंगच्या वेळेस एक प्रामुख्याने जाणवते किंवा एक शेतकऱ्यांना अडचण असते की ती म्हणजे माशीच फिरत नसते. तर माशी फिरण्यासाठी तुम्ही झेंडूची लागवड जर आधी केली तर बऱ्यापैकी तुम्हाला त्या ठिकाणी माशी एक आपल्या एकरामध्ये जर कुठं जर तुम्ही लाईनला एक 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 जरी बी टोपली वरच्या साईडला खालच्या साईडला म्हणजे दोन्ही कोपऱ्यामध्ये ते बऱ्यापैकी त्या ठिकाणी येत असतात. ज्या माश्या आहेत त्या येत असतात किंवा माशी जर लेट जर फिरली तर त्या ठिकाणी तुम्ही साईज असते तर ती कमी येते. माशी जर जास्त जर लगेच फिरली किंवा काही निघल्या जर माशी फिरली तर त्या ठिकाणी चांगली साईज आपल्याला मिळत असते आणि ते जर तुम्ही लक्षात घेतलं तर ते तुम्ही करू शकता. धन्यवाद.